आज 29 एप्रिल सोमवार. बघता बघता एप्रिल महिना संपत आला आणि आपला अध्याय पण संपत आला. आता 17व्या अध्यायाकडे वाटचाल करायची उद्या परवा. सर्वांना शुभेच्छा. हा महिना संपत आलेला आहे. नव्या वर्षाचं स्वागत, नवा महिन्याचं स्वागत करूया उद्या परवा. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना, भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. परवा पण 21वापर्यंत श्लोक पाहिलेला होता आणि तो श्लोक तसा मी म्हटलं होतं की या अध्यायातला सगळ्यात महत्त्वाचा असा श्लोक आहे की काम, क्रोध आणि लोभ ही नरकाची 3 दारं आहेत आणि ज्याला आत्मज्ञान करून घ्यायचं आहे किंवा ज्याला आत्म्याची प्राप्ती करून घ्यायची आहे, आत्मा परमात्म्याचं मिलन करायचं आहे, तर त्यानं ह्या गोष्टी सोडल्या पाहिजेत, नाहीतर त्याचाच नाश होतो. आणि हे आत्म्याचा नाश करणारे 3 प्रकारची दारं आहेत. आता 22वा श्लोक बघूया. एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः आचरत्यात्मनः श्रेयस ततो याति परां गतिम्. एतैहि विमुक्तः. एतैहि म्हणजे यांनी, आणि कशानी, तर पुढं शब्द आहे तमोद्वारैहि त्रिभिहि नरः. तर त्रिभिहि एतैहि, म्हणजे त्रिभि म्हणजे 3, एतैहि म्हणजे या 3, तमोद्वारैहि म्हणजे या तम म्हणजे आपण पाहिलेलं आहे तमोगुण म्हणजेच नरक. तर नरकाच्या दारातून काय करायचे? कौन्तेय हे अर्जुना, विमुक्तः. एतैहि विमुक्तः. विमुक्तः म्हणजे मुक्त झालेला, सुटलेला पुरुष. म्हणजे काम, क्रोध आणि लोभ या विकारातनं जर तो दूर झाला तर एकदम स्वच्छ, सुंदर, सात्विक असा तो देवासमान. परवाच त्या ह्याच्यामध्ये दासबोधामध्ये सदैव लक्षण होतं. सदैव त्याचे 2-3 अर्थ सांगितले की सदेव म्हणजे स म्हणजे समान, देव म्हणजे देवा समान, किंवा सह म्हणजे बरोबर, देव म्हणजे देवाबरोबर, म्हणजे देवाप्रमाणे सगळी लक्षणं असलेला. मग देवाकडे हे कुठलेच गुण नसतात, दुर्गुण. परमात्मा तर या 3पासून अलिप्त आहे. म्हणून ह्या 3पासून जो मुक्त झालेला आहे, एतैहि त्रिभिहि तमोद्वारैहि विमुक्तः, असा शब्दार्थ सगळ्याचा घ्यायचा की तमोद्वारैहि म्हणजे नरकांच्या द्वारातून, विमुक्तः म्हणजे सुटलेला, नरहा म्हणजे पुरुष, शेवटचा शब्द आहे बघा, नरहा. तमोद्वारैहि त्रिभिहि नरहा विमुक्तः. हे विमुक्तः हे सगळं त्या माणसाचं विशेषण आहे की जो या 3 नरकाच्या द्वारातून सुटलेला आहे. आणि आचरती आत्मनः श्रेयः.
आचरती म्हणजे आचरण करतो. कसं? आत्मनः श्रेयः, स्वतःच्या कल्याणाचं असं तो आचरण करतो. म्हणजे आपलं कल्याण व्हावं अशा दृष्टीनं तो आचरण करतो. आणि मग काय होतं? ततः याती परांगतीम, संधीमुळं ततो झालेलं मूळ शब्द आहे ततः. ततः म्हणजे नंतर, त्यामुळं. परांगतीम याती, तो परांगतीला जातो म्हणजे परमगतीला प्राप्त होतो. म्हणजे परमगती मिळवण्यासाठी इतकं सोपं आहे, बाकी काही करायचं नाही. कुठलं धन मिळवायला नको, कष्ट करायला नको, यातायात करायला नको, मोठं तप करायला नको, मोठं ज्ञान मिळवायला नको. किती सोपं आहे बघा. एतैही त्रिभिही तमोद्वारैही विमुक्त, ही 3 नरकाची द्वारं फक्त मुक्त करायची. म्हणजे त्याच्यापासून आपण मुक्त व्हायचं. ती दारं नाही मुक्त करायची, त्या दारांना सोडून द्यायचं. आणि मग तो परामगती याती, तो माझ्यापर्यंत येतो किंवा परमगतीला पोचतो. परमगती म्हणजे परमात्मा. परमात्म्यापर्यंत पोचण्यासाठी हा सोपा मार्ग आता शेवटी सांगतायत भगवंत. आणि सगळा आसुरी संपत्तीमध्ये किंवा आसुरी लोकांच्या वृत्तीमध्ये बऱ्याच लोकांचा आढावा घेतलेला होता किंवा आश्रय घेतलेला होता. आणि आपल्याला पटवून दिलं की हे लोक कसे वागतात. त्याच्यावरचं समश्लोकी बघूया अगोदर. तमाची ही तिन्ही द्वारे टाळूनी सुटला मग, कल्याण मार्ग सेवूनी पावे उत्तम तो गती. एकदा कल्याणाचा मार्ग मिळाला की त्याला उत्तम गती मिळते. जसं आपल्याला एखाद्या जाण्यासाठी छान रस्ता मिळाला की आपला प्रवास पटापट होऊन जातो. आणि मध्ये थोडा जरी खडबडीत काहीतरी काम चाललेलं, आडबाजूला सगळी वळणं, की मग वेळ जातो किंवा जास्त ट्रॅफिक लागली. पण अशी गती आपल्याला मिळण्यासाठी रस्ता चांगला पाहिजे. तसा हा मार्ग आहे. यातीही नरकद्वारा पासूनी सुटला नर. वामन पंडित म्हणतात, आचरे आपले श्रेय जाय थोर गती प्रती. आणि संत तुकाराम म्हणतात, यात्री नरकद्वारा पासूनी या धनुर्धरा, सुटला तो नरत्वरा साधनाच्या पाऊटी. आत्मश्रेय आचरोनी राहे ऊस जनीवनी, सदा सावधान मनी हितवागे आपुले. थोरास थोर गती होय जनकादी संगती, अथवा तुकह्या पंगती प्रासादिक गेला भू. एखाद्या संजनांच्या संगतीला राहिला, जनकादींच्या पंक्तीला बसला किंवा तुकह्यांच्या पंक्तीला बसला तर त्याला प्रसाद प्राप्त होतो. खूप छान सांगितलं तुकाराम महाराजांनी. तर दुसऱ्या कोणास तरी बघूया. कीर्तने म्हणतात, देवाया अतिघोर तीन नरक, देवाया अतिघोर तीन नरका, नरकद्वारातुनी दाराची या पासूनी, की कौंतेया सुटुनी विमुक्त बनला, तो धन्य की या जनी. आत्मश्रेय सदास शास्त्र मगतो, साधावया आचर, तेणे त्यास परागती मिळतसे, हे वाक्य माझे खरे. हे माझं खरं वाक्य आहे, हे तू लक्षात ठेव. अर्थात भगवंत कशाला खोटं सांगेल हो. पण तरीसुद्धा माणसाचा विश्वास नसतो, श्रद्धा नसते. आणि त्यामुळं तो दुसरीकडे भरकटत जातो. म्हणून तो सांगतोय माझ्यावर विश्वास ठेव, हे वाक्य माझं खरं आहे. अनंत तनय म्हणतात, जो कोणी झणी जातसे निसटुनी, या दुष्त्रयी पासूनी, होतो धन्य सख्या क्रमे करुनी तो, स्वश्रेय संपादुनी. दैवे त्या मग संत संगती मिळे, संसार बाधा टळे, सारी भीती पळे सुचिंतन बळे, श्रेष्ठागती त्या मिळे. सुचिंतन, चांगलं चिंतन. बघा आता सारखं त्या मनाच्या श्लोकावर तेच ऐकतो की सतत भगवंताचं चिंतन केलं, दुसरा विषयच नाही काढला,
की दुसरा वेगळा विचारच नाही केला, दुसऱ्या मार्गालाच नाही गेलो, तर त्याला श्रेष्ठ गती मिळते. मारुलकर म्हणतात, या त्रिविध द्वारातून कौंतेया मनुज जो मुक्त होतो, कल्याणाचरणे या पार्था उत्तम गतीस तो जातो. डॉक्टर खैर म्हणतात, मार्गासी पातकाच्या नेणाऱ्या दुर्गुणासी या सोडी, कल्याण जीवनाचे साधुनिया परम सद्गती जोडी. किती छान सांगितलं बघा, कल्याण जीवनाचे साधुनिया परम सद्गती जोडी. या जीवनाचं कल्याण साधून तो परमगती जोडतो. खूप छान सांगितलेलं आहे. त्या ज्ञानदेवांनी तर किती उभ्या रचलेल्या आहेत. ज्ञानदेवांचं तर सांगाय तेवढं थोडंच आहे. पण या आसुरी संपत्तीची भयानकता जाणून जो त्या मार्गाला जातच नाही, आपण म्हणतो बघा, नको आम्हाला तो मार्ग, आम्ही याच मार्गाने जातो. ते गुगलवाले काही काही दाखवतात बघा वेगळे मार्ग, आणि मग इतका आतून कुठून तरी असतो, केवळ सिग्नल्स हे करण्यासाठी किंवा ट्रॅफिक वाचवण्यासाठी. पण त्या लहान लहान रस्त्यानं जायला सुद्धा कंटाळा येतो, आणि त्याचे घराघराच्या गर्दीतून गल्लीबोळातून. त्यापेक्षा त्या मार्गानं न जाता मला तर सरधोपट मार्ग, मोठा मार्ग जो असेल ना, मोकळा मार्ग, त्या रस्त्याने नेहमी जावं. काही मध्ये अडचण काही आली तर निदान 4 लोक कुठे मदतीला तरी असतात. तर आता असं सांगतात की जो ह्या आसुरी संपत्तीची भयानकता जाणून त्या मार्गाकडे जातच नाही, धर्ममार्गावरूनच जातो, आणि काम क्रोध लोभ यांना जवळ फिरकूसुद्धा देत नाही. भगवंतांनी सांगितलेल्या धर्माच्या मार्गावरून, राजमार्गावरून तो चालत जातो. संसारात राहून कर्तव्य कर्माचं तो निष्ठेनं पालन करतो आणि फळाशा धरत नाही. म्हणजे कर्तव्य कर्मातून वेळ मिळताच तो परमेश्वराचं चरित्र, स्तुती स्तोत्र यांचं वाचन करतो, चांगल्या धर्मग्रंथांचं वाचन करतो, चिंतन करतो, यमनियमांचं पालन करतो, शरीर धारणेपुरताच तो विषयांचं सेवन करतो. म्हणजे असं नाही आहे की जेवायचंच नाही बुवा, जेवण तर हवंच आहे ना, जेवढं आवश्यक आहे तेवढं हवंच आहे. डोळ्यांनी काहीच पाहायचं नाही म्हटलं तर भगवंताचं रूपही पाहता येणार नाही, किंवा आपण चांगले ग्रंथ वाचतो ते आपल्याला वाचता येणार नाही. म्हणजे असं नाही आहे, ज्या गोष्टी चांगल्या करायच्या त्या करायच्याच, आणि अंतर्बाह्य शुद्धी ठेवली पाहिजे. काही जण तर जाऊ दे काय करायचं आंघोळ करून, असं नाही, बाह्यशुद्धी पण आवश्यकच असते. खूप मुलांना कंटाळा असतो, कशाला सकाळीच आंघोळ करायची, रात्री केली तर काय होतं, दुपारी केली तर काय होतं, सुट्टी म्हणजे एन्जॉयच. पण एक दैनंदिन आपलं एक रुटीन असतं, आणि ते ज्या त्या वेळेला केलेलं जास्त चांगलं होतं. असे आम्ही तर स्वप्नातही विचार करू शकत नाही की करू बुवा दुपारी तिपारी आंघोळ. एक सकाळपासून बाह्यशुद्धी आणि अंतर्शुद्धी दोन्ही सतत पाहिजे. आणि विषयांवरील विरक्ती ही त्याच्या अंतःकरणाला गढूळ करूच शकत नाही, किंवा मूळ धरू लागते ज्या वेळेला, किंवा त्याचा परिग्रह कमी कमी होत जातो. आणि जसा जसा परिग्रह म्हणजे त्याचा स्वीकार कमी करू जाऊ, तसं चित्त हे परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर होतं, फक्त त्याचाच विचार. सध्या भागवतातले तर इतके छान छान बघा विचार आहेत की ते गोकुळातले लोक काही ज्ञानी नव्हते, शिकलेले नव्हते, फारसे काही नव्हते, पण तरीसुद्धा फक्त त्यांना तो भगवंत सारखा तो गोपाळकृष्ण त्याला बघणं, त्याचे खेळ करणं, त्याचं सगळं हे, याच्यातच ते इतके रमून जायचे की दुसरा विचारच यायचा नाही, स्वतःच्या स्वार्थाचा विचारच नाही. स्वार्थ म्हणजे तो भगवंतच, भगवंताचा स्वार्थ. इतकं छान आहे ना, असं वाटायला लागतं की ते भागवत हातातनं सोडूच नाही. आणि मग ब्रह्मस्वरूपाकडं एकेका पायरीनं माणूस जवळ जाऊ लागतो, परमगतीला प्राप्त होतो, आणि आत्मकल्याणाचा मार्ग हाच श्रेयस मार्ग आहे. प्रेयस म्हणजे आपल्या प्रिय गोष्टी, हे पाहिजे ते पाहिजे, आज असं पाहिजे उद्या तसं पाहिजे. तर ह्या प्रिय गोष्टीपेक्षा श्रेयस गोष्टी, श्रेय म्हणजे कल्याण, त्या करणाऱ्याच आपल्याला पाहिजेत. आता ज्ञानदेवसुद्धा काय म्हणतात की शरीर हे 3 दोषांपासून मुक्त पाहिजे, वात पित्त कफ. आणि
3 विकारांपैकी एका विकाराचा जर उत्कर्ष झाला, वाताचा झाला, पित्ताचा झाला, तर तिन्हीही विकार एकदम जोडून म्हणजे असे जोर धरतात. आपल्याला वाटतं पित्तच वाढलं, पण त्याच्यामुळं बाकीचं संतुलन बिघडतं. तसं व्यवहारात वागताना सुद्धा वाईट वर्तन म्हणजे चोरी करणं, चहाडी करणं किंवा वाईट ठिकाणी जाणं, हो की नाही, तर ह्या गोष्टी पासून पूर्ण मुक्त असणारा असं गाव आणि असा माणूस, असं दोन्ही शुद्ध पाहिजे. मग ती प्रजा पण आनंदी असते, सुखी असते. म्हणून म्हणलं ना की ते गोकुळ सगळं आनंदी होतं. तिथे अपवादच नव्हता, कुणीही अपवाद नव्हता की वाईट वर्तन करणारा, काहीच नाही. फक्त ते एखाद्या रिंगणात जसे माणूस घोडा जसा फिरत बसतो तसं सगळं गोकुळ त्या एका गोपाळकृष्णाभोवती फिरत होतं. आणि त्यांना माहिती नाही की हा परमात्मा आहे, परमतत्व आहे, पण भगवंत किंवा सगुण रूपातला तो कोणी आहे एवढंच आनंद देणारा आहे. आणि त्याच्या भोवतीच ते रमत असतात. प्रत्येक एकमेकाला मदत करायची, नाही तर लोक किती हे करत असतात, एकमेकाला त्रास देत असतात. आणि त्यामुळे त्यांना तिन्ही प्रकारची दुःख पण भोगावी लागत नाहीत. म्हणजे आधी आध्यात्मिक, अधिदैविक कुठली भोगावी लागत नाहीत. तर पुढचा श्लोक बघूया. पुढचंही छान आहे बघा. म्हणजे आता शेवटाला आलेलं आहे सगळ्याचं थोडक्यामध्ये सारांश किंवा त्यातला संदेश हा आपल्याला या शेवटच्या 2-3 श्लोकातून मिळतो. म्हणजे त्रिविधम नरकस्यपासून एक धोक्याचा कंदील दाखवलेला आणि त्याच्यामुळं आपलं काय नुकसान आहे. जसं समर्थांनी सुद्धा अगोदर करंट्याची लक्षणं सांगितली, नंतर ते चांगल्याची लक्षणं सांगतात. कारण का की आधी वाईट माणसाला कळलं पाहिजे, नाही तर त्या वाईटाला चांगलं समजणारे लोक असतात. म्हणजे त्यांनी सांगितलं की दोषाला दोष न मानणं हाच खरा दोष आहे. वाईटाला वाईट न समजणं हा खरा दोष असतो. चांगल्याला चांगलं समजणं हे उत्तमच आहे, पण वाईट हे चांगलं आहे हे जेव्हा डोक्यात बसतं ना तेव्हा त्याचा जास्त तोटा होतो. म्हणून आता 22वा श्लोक खूप छान आहे. एतैर्विमुक्त नाही, हा झाला. शास्त्र 23वा बघायचा आहे, क्षमा. शास्त्रविधी सोडून इच्छेप्रमाणे कर्म करणाऱ्याची निंदा करतात. शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परांगतिम. आता मगाशी सांगितलं की ह्या तिन्हीपासून दूर होईल तो परमगतीला जातो. पण पुन्हा सांगावं लागते की तो ते जे करणार नाही त्याला सुख किंवा परमगती मिळणार नाही. यहा म्हणजे जो शास्त्रविधीम उत्सृज्य, शास्त्रविधीम म्हणजे शास्त्रानं सांगितल्याप्रमाणे कर्म किंवा शास्त्रांच्या विधीचा, उत्सृज्य सोडून, कामकारतः वर्तते म्हणजे वागतो, राहतो, कामकारतः काम म्हणजे सगळ्या कामना, आपल्या इच्छेनुसार वागणं, बेछूट वागणं, मनाला येईल तसं, कोणी मला काही सांगायचं नाही, मला पाहिजे तसंच मी वागणार असं जाहीरच करतात लोक. तिकडं फिरकून पण बघू नका, माझं काही होईल, तुम्हाला काय करायचं, अशाबद्दल सांगतात. या म्हणजे जो शास्त्रविधीम उत्सृज्य म्हणजे शास्त्रविधी सोडून, कामकारतः आपल्या इच्छेप्रमाणे, वर्तते म्हणजे सगळं वागत असतो, आचरण करतो, सहा सिद्धिम न आपनोती, नस सिद्धिम अवापनोती. अवापनोती म्हणजे मिळवतो, पण न मुळे नकाराला, न अवापनोती त्याला सिद्धी प्राप्तच होत नाही. आणि न सुखम, अहो त्याला सुखही मिळत नाही. न परामगतीम, आणि त्याला परमगतीही मिळत नाही. सगळ्यापासून तो वंचित होतो, पण त्याला कळत नाही आपण कशामुळे आपल्याला हे सगळं नुकसान झालं. लोक म्हणतात आमचं कशामुळे नुकसान झालं, आम्ही तुमच्यासारखंच तर वागतोय, खातोय पितोय मजा करतोय, पण त्याच्या आहारी जातोय आपण, सगळ्या कामनांच्या आहारी जातोय, हे त्याला कळत नाही. शास्त्रानुसार वागायचं ते त्याला कळत नाही. ही सगळी शास्त्रानं कर्तव्य, दैनंदिन कर्तव्य सगळी सांगितलेली आहेत.
आयुर्वेदानं तर इतकं छान सांगितलेलं आहे, दिनचर्या, ऋतुचर्या. असं प्रत्येकजण जर तसा वागायला लागला ना, पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठायचं, काय आनंद होतो हो ब्राह्ममुहूर्तावर उठल्यावर. दिवस केवढा मोठा वाटतो. आणि जे सूर्यवंशी असतात, सूर्योदय झाल्यानंतर 2-4 तासांनी उठायचं पारतो मध्यान्हीला, त्यांना तो दिवस केवढासा वाटतो ना. मग काहीच करता येत नाही. म्हणून आनंद घेऊन बघायचा प्रत्येकाने, आपल्या मुलांनासुद्धा तो आनंद घेऊन द्यायचा. आता हल्ली उलटं निघालेलं आहे गणित. रात्रीचं जागायचं मध्यरात्रीपर्यंत आणि मग ती झोप होत नाही. जेवणानंतर अन्नाचं पचन व्हायलासुद्धा योग्य वेळेला झोपायला लागतं. बरं जाऊ द्या, असं सांगू तेवढं थोडंच आहे. तर या शास्त्राचे नियम सोडून जो स्वतःच्या मनाला येईल तसं वागतो, त्याला सिद्धी प्राप्त होत नाही, परमगती मिळत नाही आणि सुखही मिळत नाही, काहीच नाही. न सुखम न पराम गती. त्यामुळे ते होऊ देत आमचं नुकसान, जाऊ आम्ही खड्ड्यात, तुमचं काय जाते, असं बोलणारे लोक आहेत. आपलं आपल्याला कळलं असतं तर दुसऱ्यांनी सांगायची वेळ आलीच नसती ना त्यांना. बघूया समजलो. जो शास्त्र मार्ग सोडून करीतो स्वैरवर्तन, न सिद्धी लाभते त्यास नवा सुख न सद्गती. त्याला सुखही मिळत नाही, सद्गतीही मिळत नाही. सत्यशास्त्रार्थविहीन विधिवास विसर्जन, श्रुतिपाठ दे लाजून ऐसा जो का उन्मत्तू. मागणे ते स्वेच्छाचार, जेवी अकाळी जलधर. किती छान सांगितलं बघा. अकाळी पाऊस आला तर तो उपयोगाचा नसतो. कार्यनाश परी उर फोडी देऊनी किंकाळी. उर फोडून किंकाळी दिली तरी तो कार्याचा नाश होतोच. सिद्धी वनस्पती कैची, शुभा अशुभ सुखाची, नवे गोष्ट ते मुखाची, पडे धर्म दुष्काळू. धर्माचा दुष्काळ होतो. उत्तम गती त्याची हे गा, आपण मरे पिढी जगा, किंवा वोणवा अवघा, तुका म्हणे दे त्रासू. किती तुकारामांनी सुद्धा छान सांगितलेलं की त्याला उत्तम गती तर मिळणारच नाही. स्वतःही मरतो, दुसऱ्यालाही पाडतो, पिढा देतो आणि किंवा ओणवा किंवा आडवा होतो. म्हणून दुसऱ्याला त्रास देणं एवढंच त्याचं ध्येय असतं. चव्हाण म्हणतात, शास्त्रमार्ग फेकून स्वैरपणे वावरे जगी, त्या सिद्धी न मिळे सुखवा सद्गती जगी. सिद्धी नाही, सद्गती नाही, काहीच नाही. मोरोपंत, जो शास्त्र विधानाते टाकून पार्था यथेच्छ आचरतो, तो सिद्धी ते न पवे, न सुखी मोक्षी तो न संचरतो. तुलसीदास म्हणतात, शास्त्र विधी छोड़ के करत, क्रिया कर्म सब काम, सिद्धी लहे नहीं परम गती, नाही सुख में विश्राम. सुखात सुद्धा त्याला विश्राम नाही. कशी बघा, आमच्या आईला पण असायची किंवा खूप जणांना 1-2 मिनटाची फक्त जरी झोप मिळाली ना, जेव्हा थकलेलं असतो शरीर मन काढून, एकदम ताजंतवानं होतं. लोक म्हणतात आत्ता काय झोप आहे, असं नाही. ते मेंदूसुद्धा थकला की त्याला थोडी विश्रांती लागते, मनालाही लागते आणि ती 2 मिनटाची गरज असते. पण जो सततच असा सुखातसुद्धा जो विश्रांती घेत नाही, त्याला परमगती नाही. म्हणजे सुखही नाही, विश्रांती नाही. लोक म्हणतात नाही आपला डोळाच लागत नाही बाबा, कशाला झोपताय, मग करा ना, कामं करत राहा. प्रज्ञानानंद म्हणतात, शास्त्रविधीला त्यागुनिया जे, कामभोगी तत्पर होती. शास्त्रविधीला त्यागुनिया जे, कामभोगी तत्पर होती. सिद्धी न लाभे तयान सुखही, अथवा न मिळे परागती. असं एक ठेका आहे बघा, प्रत्येकाचा लय वेगळी आहे. शंकराचार्य म्हणतात, हे कुंतीपुत्रा, जो मनुष्य शास्त्राच्या विधानाप्रमाणे अर्थात कर्तव्य अकर्तव्याच्या ज्ञानाचं जे कारण आहे
जो विधिनिषेधयुक्त जो बोधप्रद उपदेश आहे, आदेश आहे, त्याला सोडून कामइच्छेप्रमाणे प्रवृत्त होऊन जो आचरण करतो, आपल्या मनाला येईल तसंच वागायचं, तो न सिद्धीला प्राप्त होतो, पुरुषार्थाच्या योग्येला प्राप्त होतो, म्हणजे योग्यतेलाही प्राप्त होत नाही किंवा त्याला सुखही मिळत नाही, आणि परमगतीला अर्थात स्वर्ग किंवा मोक्षालाही प्राप्त होत नाही, त्याला काहीच मिळत नाही, कुठलीच गती नाही. आता सांगितलेलं असतं, हे केलं तर हे मिळेल, ते केलं ते मिळेल. जसं ना आपण किती अभ्यास करू त्याच्यावर आपलं भवितव्य ठरतं. परवा मी सांगितलं, काहीच नाही केलं, नापास. काही जण मागे माझी बहीण जेव्हा 11वीला होती, तुम्ही असाल म्हणजे तुमच्यापैकी कोणी मोठे लोक, तर त्यावेळेला एक असा नियम होता बोर्डाचा की सगळ्या विषयात फक्त 35 मार्क मिळायचे, तर त्यालासुद्धा प्राईज होतं. कारण इतकं सोपं नाही आहे, सगळ्या विषयात फक्त 35च. एकात जरी 36 पडले, 40 पडले तर गेले ते बक्षीस. म्हणजे त्यालासुद्धा जास्त ॲक्युरेसी किंवा अगदी बरोबर तेवढंच. आता ते लक म्हणायचं का प्रयत्न म्हणायचे तो भाग वेगळा आहे, पण असंही असतं. आणि ज्याचं ध्येय असतं मला 100%च मिळायला पाहिजे, त्याला 99 मिळाले तर फार बिघडत नाही आहे. म्हणजे त्याच्या ध्येयानुसार तो ते प्राप्त करतो. किंवा 90-95ची अपेक्षा धरून त्यांना अभ्यास केला असेल तर तो 98-99पर्यंतही जाऊ शकतो, दोन्ही होऊ शकतो. हे मार्काच्या बाबतीत, मार्क हे फसवेत. हो, आयुष्यामध्ये सुख दुःख हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिळायला पाहिजे. आणि म्हणूनच शास्त्रानुसार वागायचे. आता एखादा श्रीमंताच्या मुलांचं बघतो आपण की त्यांना इतकं सगळं मुक्त स्वातंत्र्य असतं, खाण्यापिण्याचं, कपड्यालत्त्याचं, खेळांच्या वस्तूंचं, मौज मजा करण्याचं, कशालाही त्यांना काही कमी नसतं. आणि मुलांनी मागावं की लगेच तोंडातनं पडेपर्यंत वस्तू हजर, असा प्रकार असतो. मग खर्चासाठी मुलांनी पैसे मागितले तरी वडील देतात. कशासाठी हवेत, इतकेच का हवेत हे सुद्धा विचारत नाहीत. आधी दिलेले पैसे खर्च झाले का, असेच का खर्च केले, काही नाही प्रश्न, काही नाही. याच वस्तू का आणल्या, म्हणजे त्याला पूर्ण मुक्तता आहे. आणि आधीच्या वस्तू काय झाल्या, कालच आणला होतास पेन, आज पुन्हा कशाला पेन आणायचं आहे, किंवा इतका खर्च कशाला केला, असं काही आईवडील विचारत नाहीत. आणि मुलांनी कधी ऐकलेलेच नसतात प्रश्न, त्यामुळं पैसा मिळवण्याला काही कष्ट पडतात याची मुलांना कल्पनाच नसते. आणि तोच मुलगा जेव्हा मोठा होतो, आईवडील म्हणतात, अरे आम्हाला आज अमक्या ठिकाणी जायचं, जरा बसला पैसे देतोस का, तर तो म्हणतो, किंवा रिक्षेला पैसे देतोस का, तर ते म्हणतात, रिक्षेला कशाला एवढे दसपट पैसे घालवायचे, जा ना बसनी, तुम्हाला फुकट आहे. पण त्या म्हातारीला चढता येत नसतं, उतरता येत नसतं. स्टॉप आल्यावर ती बस घाईघाईत पुढं जाते, उतरायला वेळ नसतो, या गोष्टी नाही पाहत बघा. आणि तिथे मात्र त्यांना ते अनावश्यक खर्च वाटायला लागतो. लहानपणी आपल्याला आईवडिलांनी इतकं सगळं पुरवलेलं असतं, ते तो सगळं विसरून जातो. पण शास्त्रानुसार जर आचरण करायला लागला तर मात्र त्याला सिद्धी मिळू शकते. पण अशा पद्धतीनं जर बेछूट वागायला लागला तर मात्र त्याला खरं सुख नाही मिळणार. तात्पुरते मिळेल, दुसऱ्याला फसवण्याचे मिळेल, अमकं मिळेल. आता वेळ नाही आहे, मला वाटलं होतं अजून एक श्लोक होऊन जाईल, होईल कदाचित. परवाच एक गोष्ट वाचली बघा, की स्वतःच्या मुलासाठी आईवडील किती हो पोटाला चिमटा काढून सगळं करतात आणि परदेशात जातो, मोठ्या पोस्टवर जातो, लग्न तिकडच्याच मुलीशी करतो. आधी आईवडिलांशी खूप प्रेम करायचा, खूप करायचा. पण जशी पुन्हा ती मुलगी तिकडची, खरं ती भारतातलीच असते, पण तिकडं तिचा जन्म झालेला असतो, म्हणजे भारतीय आईवडील आहेत. आणि नंतर मात्र तो कशालाच येत नाही. वर्ष आधी पहिल्यांदा 6 महिन्याने यायचं, चौकशी कर, नंतर सगळं सोडून दिलं. इकडे आईवडील आपल्या आशेवर असतात, आपल्या मुलगाचं किती चांगलं आहे, आता येईल, आपली सगळी काळजी घेईल, हे करेल. आणि मग त्याची कामवाली असते त्यांची, तर ते कामवालीला तो मुलगा, कामवालीचा मुलगा चुकून नकळत, त्यांना कोणीतरी आईनं त्या पैसे आणून दिलेले असतात, ते त्यातले 200 रुपये घेतो, का तर त्याला ट्रिपला जायचं असतं. आणि तो घेत असतो, तेवढ्यात त्या बाईंचं लक्ष जातं.
तर त्याला ते लक्षात येतं की आपली चूक झालेली, पण त्याला काहीच बोलत नाहीत. फक्त त्याला म्हणतात, काय रे, काय करायचे तुला? तर म्हणे, मला सहलीला जायचे आणि माझ्या आईबाबांकडे पैसे नाही. तर म्हणे, असू देत, तुला काही हरकत नाही, ये तू सहलीला जाऊन ये, उलट ते 5-50 रुपये जास्त देतात, खाऊ पिऊ, तुला काही हवं असेल तर खा बाळा त्याच्यातनं. आता तेवढाच किस्सा झाला. त्या जर बाईंनी त्याला शिक्षा केली असती, मारलं असतं, तर तो कदाचित सुधारला नसता. तर तोही मोठा होतो, चांगल्या पोस्टवर जातो, सगळं मिळवतो सगळं, आणि त्याला हा किस्सा आयुष्यभर आठवत राहतो की अरेच्या या काकूंनी किंवा ह्या बाईंनी आपल्याला चांगल्या मार्गाला लावलेलं आहे. म्हणून तो त्यांना विचारतो, कसे आहात, काय आहात, आणि दर महिन्याला त्यांचा सगळा खर्च, किराणाचा, दवाखान्याचा, जे काय असेल ते सगळा खर्च स्वतः ऑनलाईन पैसे भरून भागवत असतो. आता एक दिवशी हा मुलगा खरा त्यांचा येतो आणि आईवडिलांना आणि काही काही आणतो वस्तू, त्यांच्यासाठी आवडीच्या वस्तू आणतो. तर आल्यानंतर त्यांना आनंद होतो की बघा आपला मुलगा किती आपल्यासाठी काय काय घेऊन आला, आणि म्हणे, किती करतोस रे आम्हाला, कशाला व्यर्थ पैसे खर्च कर, आता आम्हाला ह्या वस्तूंची काही गरज नाही. नाही म्हणतो, असं कसं, खूप दिवसांनी मी आलो आहे. त्याला माहितीच नसतं की दर महिन्याचा खर्च हा तो मुलगा करत असतो. म्हणे दर महिन्याची तू बिलं भरतोस. मग त्याला कुठेतरी चळकल्यासारखं होतं, आणि मग तो काहीतरी शोध घेतो. किराणा मालाकडे जाऊन विचारतो की कोण तुमचे पैसे भरतं, नंबर सांगा, आणि मग त्या नंबरवरनं त्या मुलाला शोधतो. आणि तो म्हणतो की आयुष्यात मला या काकूंनी, तो जर दिवस माझा नीट, म्हणजे खूप चिडून, खूप हे करून मला जर नको ती शिक्षा दिली असती, किंवा मला समजून नसतं घेतलं माझं कारण काय आहे ते, तर म्हणे मी या पदापर्यंत आलो नसतो. म्हणून म्हणे मी फक्त त्यांना एवढं, जेवढं मला करता येईल, की त्यांना गरज लागली तर डॉक्टरांकडे नेणं, अमकं तमकं, या गोष्टी मी करतो. हा मुलगा खाली मान घालून फक्त नरमला वरमला, त्याची त्यालाच लाज वाटते. तर अशा गोष्टी होतात. म्हणून शास्त्रविधीनुसार कर्तव्य करणं. आता शास्त्रानं खरं सांगितलेलं आहे, चोरी करू नये, पण त्याची ती चोरीसुद्धा म्हणजे एका थोड्याशा लोभापायी झाली असेल की आपल्याला नाही नोकरीला, आपल्या ट्रीपला जाता येत, सहलीला, त्या थोडं, पण ते बालवयामध्ये त्याला चांगल्या गतीला पाठवण्याचं कामसुद्धा चांगली माणसं करू शकतात. अजूनही कितीतरी सांगतात की त्याच्या विरुद्धही असतं. एखादं माकड आहे आणि ते चांगल्या एखाद्या वाड्यामध्ये किंवा चांगल्या घरामध्ये शिरतं, ते पिसाळलेलंच असतं आणि चांगल्या महालात जातं आणि सगळं वेड्यासारखं सगळं तोडून 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 टाकतो. चांगल्या वस्तूंच्या चिंदड्या करतो, मोडतोड करतो. सगळ्या शेतात गेला तर शेतात सगळी नासाडी करतो. असं सगळं त्याचं चालतं. पण अशीच माणसं या विषयांनी वेडी झालेली जी असतात, 5ही इंद्रियांचे 5 विषय, त्याच्या आहारी गेल्यामुळं प्रत्येक डोळ्यांनी नको ते पाहतात, कानांनी नको ते ऐकतात, नाकांनी नको ते वास घेतात, आणि अतिवेड ह्या प्रत्येकाचं लागतं. त्वचेला स्पर्शासाठी मग कुठल्याही वाईट गोष्टींचे स्पर्श तो करत राहतो आणि त्या शरीराची परवड सगळी होते. म्हणून शास्त्रात सांगितले तसं वागायचे. आपल्याला ज्ञानदेवही तसंच सांगतात की कामाधिकांना नाही आहारी जायचं आणि बेछूट वर्तन नाही करायचं. स्वप्नात सुद्धा, म्हणजे अशी जी लोकं चांगली असतात त्यांना स्वप्नात सुद्धा काही वाईट दिसत नाही, पण ज्यांना आहारी जातात त्यांना मात्र व्यवहारातही किंवा जिवंतपणी जागेपणीही काही दिसत नाही. मग त्यांना मोक्ष मिळण्याची शक्यता नसते. एकच राहिला होता, मी ठरवलं होतं आज व्हायचे सगळे श्लोक. ठीक आहे, उद्या महिना अखेर आहे, उद्या संपून जाईल. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः.
ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. कोणाला काही विचारायचं आहे का? नाही तर मग पुढचा श्लोक मी घेणार आहे. बस पल्लवी ताईंना काही बोलायचं विचारायचे का? मी हां ऍडमिट करतो. पल्लवी बरं ताई बोला. जय श्री